सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथे बिबट्या दिसल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। नागरिकांना बिबट्या दिसताच तात्काळ वन विभागाला कळवण्यात आलं आणि तासांच्या सर्च मोहिमेत बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। प्रशासन परिस्थितीवर बारकाई लक्ष ठेवून अखेर बिबट्याला पकडण्यात यश आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। आणि तो जे पिंडे असतात ते पण लावतात आणि आता ते जनावर ते निघतच राहतात। त्यामुळे आपण आता कायमस्वरूपी त्यांच्यासाठी जेव्हा बोलवलो तेव्हा येतात। सर, एक महत्त्वाचा मुद्दा, वारंवार हे बिबटे निघतात, काय कारण बिबटे सातत्याने निघण्याचं? हा जो बिबट तू मागे पुढे होणार का? कुत्र्याच्या मागे वगैरे रात्री तो प्रवास करत शहरात त्यांनी प्रवेश केलेला असेल आणि त्यानंतर ज्यावेळेला इथं जनतेने बघितलं, पब्लिकने बघितलं, तो गोंधळून गेला आणि लपून बसला। किती टीम, आपले किती लोकांची टीम काम करत होती? तरी सर्व मिळून आमचे 30 लोक होते आणि एक आमचं रेस्क्यू म्हणून त्यांची मदत करणार। किती डाट मारले त्याला? एक त्याला आता कुठे आपण ठेवतो? आमचं DTC सेंटर म्हणून त्याचं प्राथमिक माहिती माझं काय मशीनला एज वगैरे त्यांचं काय झालं? एज साधारणतः त्याच्या आकारावरून लक्षात येतं। 1 वर्ष 1.25 वर्षांचा आणि बाकी आता वैद्यकीय फ्रेम आहे का बघ? असं तर दृष्ट्या काही दिसून आलं नाही, परंतु आता फ्रेम आहे का? मशीनला फ्रेम आहे का बघितलं? ओके, ठीक आहे ना, आहे दिसते।